आपण बघताय एबीपी माझा महाकव्हरेज महानिकालाचा सुरू आहे आणि अर्थातच आताची अपडेट येते त्यानुसार आता निकाल येऊ लागलेले आहेत। उमेदवार कोण कोण जिंकतात ते समोर येते आणि आता आणखी एक मोठी अपडेट येते ती काय आहे, मावळ राष्ट्रवादीचे सुनील शेळके जिंकलेले आहेत तर तिकडे बुलढाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड अवघ्या 1300 मतांनी जिंकलेले आहेत। त्यामुळे विक्ट्री मार्जिन विजयाचा फरक जो आहे तो काही ठिकाणी काही हजारांचा आहे तर काही ठिकाणी काही शेंचा 1300 मतं अवघ्या 1300 मतांचा फरक। तर तिकडे मावळमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके जिंकलेले आहेत। आताचे दोन निकाल समोर आलेले आहेत। सध्याची आकडेवारी पुन्हा एकदा सांगूया आणि मग आपण पुढे जाऊया। 288 पैकी 223 महायुती, 56 मविया, 9 इतर। भाजपच्या खात्यात सध्या आघाडी किंवा विजय 128, शिंदेंची शिवसेना 56, अजित पवार 39, काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी 19, शरद पवारांचा पक्ष 18, इतरांच्या खात्यात जागा जात आहेत 9। त्यामुळे महायुती 223, मविया 56 आणि इतर 9 असं आहे आताचं गणित। त्यामुळे या घडीची अपडेट आहे। आपण आकडेवारी बघतोय, जिल्हा वाईज देखील आकडेवारी आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण बघू शकता। अनेक ठिकाणी काही ठिकाणी मवियाला अकाउंटच ओपन अजून तरी करता आलेलं नाही तर अनेक ठिकाणी भाजपने 8, 2, 4 अशा खात्यात जागा घेतलेल्या आहेत। ठाण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये, नाशिकमध्ये अनेक ठिकाणची ही आकडेवारी समोर आली आहे आणि मावळमधला हा निकाल पुन्हा एकदा समोर येतोय आणि आता आपण इकडे तज्ञ मान्यवर उपस्थित झालेत त्या संदर्भात बोलणार आहोत। पण तत्पूर्वी भाजपच्या श्रीजया चव्हाण भोकरमधनं आकडेवारी समोर येते। 24,000 मतांचा लीड, श्रीजया चव्हाण यांना 24,000 मतांचा लीड, पहिल्यांदाच आमदारकीसाठी